नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज उमरखेड शहरामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती फार मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। या ठिकाणी बंजारा समाज बांधव आपल्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमात दाखल झालेले आहेत। उमरखेड येथे क्रांतिकारी सेवालाल महाराज यांची 287वी जयंती अति उत्साहात साजरी। उमरखेड येथे सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांतिकारी सेवालाल महाराज यांची 287वी जयंती अति उत्साहात साजरी करण्यात आली। प्रथमतः क्रांतीवीर सेवालाल महाराज आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर क्रांतीवीर सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक वसंतराव नाईक चौकापासून ते महात्मा फुले चौक, भगवान बिरसा मुंडा चौक, माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते खुले मैदानपर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाने, प्रवीणभाऊ मिरासे, ॲडव्होकेट संतोष जैन, रविभाऊ रुडे, चितंगराव कदमसर, शंकर तालंकर, उत्तम राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण हे उपस्थित होते। क्रांतीवीर सेवालाल महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ राठोड, उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव राम राठोड, कोषाध्यक्ष सूरज राठोड, सहसचिव कान्हा जाधव, विलास जाधव, सल्लागार अर्जुन जाधव, डॉक्टर राम नाईक, डॉक्टर प्रतीक रुडे, शेषराव जाधव, दिलीप पवार, नितीन शेरे। या कार्यक्रमाचे आयोजक वसंतराव नाईक प्रतिष्ठान, गौरसेना, बंजारा डॉक्टर्स असोसिएशन व समस्त बंजारा बांधव उमरखेड तालुका व प्रकाशक गोपालभाऊ राठोड, अध्यक्ष वसंतराव नाईक प्रतिष्ठान। या मिरवणुकीमध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पांचाळसाहेब व पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे वाहतूक शाखा निरीक्षक अमोल गुंडेसाहेब आणि वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बंजारा डान्सवर बक्षीस वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलूभाऊ जाधव यांनी केले तर आभार अध्यक्ष प्रकाशभाऊ राठोड यांनी मानले। सर्व समाज बांधवांनी यावेळी भोजनाचा आस्वाद घेतला। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम। संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील या उमरखेड शहरामध्ये सर्व बंजारा समाज बांधवांनी अतिशय उत्साहात ह्या ठिकाणी रॅली काढली आणि जे काही मार्गदर्शन केलेलं आहे सन्माननीय संत सेवालाल महाराज यांनी, की त्याला अनुकरून आज समाजामध्ये अतिशय परिवर्तन होत आहे आणि जो समाज पूर्वीच्या काळी होता त्याच्यापेक्षा आज कितीतरी शिक्षणामध्ये पुढं आहे। जे काही व्यसन होते त्याच्यामध्ये सुधारणा झाली आहे, अंधश्रद्धा निर्मूलन झाली आहे आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी सर्व जे काही संत सेवालाल महाराजाचा संदेश होता की सर्व समाजांनी एकत्र यावं आणि त्याच अनुषंगाने आज संपूर्ण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनता या ठिकाणी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला। मी माझ्या वतीनं आणि उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं संपूर्ण समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी मनापासून शुभेच्छा देतो। गेल्या 7-8 दिवसापासून या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीसाठी उमरखेड शहरातील आणि परिसरातील खेड्यातील सर्व कार्यकर्ते जोमाने ताकदीने भिडून
अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी आज संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सुंदर अशा पद्धतीची शोभायात्रा या ठिकाणी काढली। एक चांगला संदेश या निमित्तानं उमरखेड शहरामध्ये संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी गेलेला आहे। या जयंतीमध्ये कुठेही गालबोट लागेल अशा पद्धतीचं कृत्य यांच्याकडून झालेलं नाही। प्रशासनानं सुद्धा एक चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवून एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी बंदोबस्त ठेवला। मी मंडळाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपल्या महापुरुषांचा संदेश हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गेला पाहिजे। खरं तर संत सेवालाल महाराजांची शिकवणूक अंगीकारणं हे नितांत महत्वाचं आहे। आपण संत सेवालाल महाराजांच्या एक वाक्याचा जर या ठिकाणी जानजो छानजो वचन मानजो अशा पद्धतीचा एक 3 वाक्याच्या मध्ये एका वाक्यामध्ये संदेश एक मतितार्थ या ठिकाणी दडलेला आहे आणि त्या संत सेवालाल महाराजांची अत्यंत उत्साहानं या ठिकाणी साजरी करण्यात आली। मी सर्व बंजारा समाज बांधवांना माझ्या वतीनं या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। आम्ही सर्वजण पक्ष मतभेद सर्व विसरून एकत्र राहून उमरखेड तालुक्यातील सर्व बंजारा बांधव आम्ही एकत्र आलो आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं। त्यामध्ये दोन्ही मंत्री महोदय येणार होते पण पर्याय कारणामुळे येऊ शकले नाही, तरी आमचे बंजारा बांधव प्रत्येक तांड्यावाडीतून उमरखेड नगरीमध्ये पोहोचले। अतिशय लाजवाब असे या पद्धतीनं प्रशासनाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून शांततेच्या मार्गाने आज इथं समारोप आला आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू केला। यामध्ये आमचे सेवालाल जयंतीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांचं सर्व मंडळ असत, आम्ही त्याला मार्गदर्शन करणारी सर्व आमची तालुक्यातली बंजारा समाजातली सर्व प्रमुख नेते मंडळी असेल सगळेजण आम्ही त्याच्या पाठीशी होतो। या तरुण पिढीच्या पाठीमागे राहून त्यानं अतिशय सर्वांना लाजवेल अशा या पद्धतीनं कार्य केलं आणि कोणतंही गालबोट न लागता आता शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि आपणही बी महाप्रसादाचा सर्व चॅनलवाल्यांना लाभ घ्यावा आणि शांततेत सेवालाल महाराजांची जी घोषणा करत अतिशय बंजारा समाजाचे अतिशय नृत्य, भजन, कीर्तन, लेंगी मोचो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत। मी त्यांचं आलेल्या सर्व आणि आमच्या इथं सर्व समाजाची पक्षाची नेते मंडळी उपस्थित झाली। त्या आमच्या मंडळाच्या वतीनं सर्व नेते मंडळीचं नगराध्यक्ष असतील, आमदार साहेब असतील, माजी आमदार असतील, सर्व नेते मंडळी सर्व पक्षाची उपस्थित झाली। त्याचं आमच्या मंडळाच्या वतीनं सर्व आमच्या समाज बांधवाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। तसंच तुम्ही आमच्या या सर्व बाबतीला जास्तीत जास्त प्राधान्य द्या। सर्व चॅनलवाल्याला मनपूर्वक आमच्या सेवालाल जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय सेवालाल, जय मर्यामा, जय। सर्वप्रथम 200 कुरादोगी भायाच्या जयंतीच्या परब्रह्म परमेश्वर जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा या ठिकाणी सकल उमरखेड वासियांना देतो। नामदार इंद्रनील नाईक साहेब आणि नाईक साहेब नाईक परिवार यांच्या परिवाराचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी या आयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश राठोड साहेब यांच्या आमंत्रणाचा यांच्या शब्दाचा आदर करत या ठिकाणी आजच्या शोभायात्रेत सामील झालो। सर्वप्रथम या ठिकाणी या तुमच्या उमरखेड नगरीचे जे सर्व पत्रकार बांधव आहेत, मग लाईव्ह मीडियाचे असतील, प्रिंट मीडियाचे असतील, यांचे मनस्वी आभार मानतो या ठिकाणी आणि त्यानंतर पोलीस विभागाचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने या शोभायात्रेला कायदा वस्तूचा आदर करून शोभायात्रा यशस्वी केली, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो। आणि प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं सगळे आपल्या गटातटा पक्षभेद हे सगळे बाजूला सारून आम्ही बंजारा आहोत, एका रक्ताचे आहोत। 15 फेब्रुवारी आमच्यासाठी जयंती नव्हे तर एक संघटन दिन आहे, उत्साहाचा दिन आहे। म्हणून खेड्यापाड्याच्या लगती काल 15 फेब्रुवारी फार उत्साह साजरा झाला आणि आज 16 तारखेला उमरखेड तालुक्यामधले सगळ्या तांड्यावरचे सगळे बंजारा बांधव एकत्रित येऊन बंजारा भजन असेल, बंजारा लेंगी असेल, ज्या पद्धतीने हा एकोपा या ठिकाणी दाखवला, उमरखेड वासियांचा आदर्श लगतच्या सर्व शहरांनी घ्यावा, सर्व त्या ठिकाणी तांड्यांनी घ्यावा आणि असाच एकोपा आपण एका रक्ताचे आहोत, हे सर्व सेवालाल भक्त आहोत, सर्व गोरबाटी आहोत, हा आदर्श समाजामध्ये जावा। परत प्रकाश राठोड साहेब आणि त्यांच्या टीमचे या ठिकाणी मी आभार मानतोय बंजारा म्हणून आणि त्यांचा या यशस्वी कार्यक्रमासाठी त्यांचं एक गोरमाटी म्हणून, नामदार इंद्रनील नाईक साहेब यांचा प्रतिनिधी म्हणून आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो। जय सेवालाल।
बंजारा बांधवांना मी विशेष धन्यवाद करतो की या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या समितीकडून त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. जय शिवालाल. आज रोजी उमरखेड शहरामध्ये काल दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी जगद्गुरू संत शिरोमणी सेवालाल बापू महाराज यांची 287वी जयंती उद्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने उमरखेड तालुक्यात पार थेट बंदी भागापासून ते या टोकापर्यंत उमरखेड आणि महागाव विधानसभेतील जगद्गुरू संत शिरोमणी सेवालाल महाराजांचे अनुयायी फार मोठ्या संख्येने आज रोजी जमले आणि त्या अनुषंगानं सार्वजनिक सेवालाल जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी राठोड, उपाध्यक्ष संतोषजी जाधव आणि आमचे सल्लागार गोपालजी राठोड, सहसचिव सुरजजी राठोड आणि सचिव रामजी राठोड आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी प्रचंड कष्ट घेऊन आजची भव्य शोभायात्रा फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी केली. आणि आजच्या या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण किंवा आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट म्हणजे लगतच्या तालुक्यातून देवतुल्य मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पदाने पावन झालेल्या मातृभूमीतून माझे वडील बंधू प्राध्यापक नरेंद्रजी जाधव आणि आमचे सहकारी अक्षयजी राठोड सोबतच प्रत्येक जाती धर्माचे पंथाचे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामध्ये थेट आदिवासी समाज असेल, बौद्ध असेल किंवा कुठल्याही समाजाचा व्यक्ती असेल, त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन पाहून जगद्गुरू संत शिरोमणी सेवालाल बापू महाराज यांच्या विचाराला मानून आज रोजी या भव्य शोभायात्रेत प्रचंड संख्येने उपस्थिती लावली ही उल्लेखनीय बाब आहे.